नमस्कार मित्रांनो, तर आता आपण फायनली दादर शिवाजी मंदिरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपली मंडळी सगळे आलेली आहे, इथे तयारी करतायत भाई लोक सगळे. आणि थोड्याच वेळात नमन सुरू होणार आहे 7-7:30 वाजता, आहे ना संजय दादा? तर इथे संजय गुरव तयारी करतायत, या टोप लावतोय संजय दादा. आणि हा कोण, हा कोणचा पोरगा आहे? संतोष गुरव, बाबू उर्फ बाबू. आणि इकडे बघितलात तर इकडे पण सगळी मंडळी तयारी करतायत. साहिल भाई सगळेजण तयार झाले आहेत थोड्याच वेळात. आणि इथं राहुल आहे आपल्यासोबत. तर अशा प्रकारे कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना मुंबईला येऊन? एक नंबर. आणि शो पण एकदम फर्स्ट क्लास झाला पाहिजे अशी आपण प्रार्थना करूया आपल्या सांबा वाघजाई देवीकडे. आणि 2 मिनटं इकडे आमचा छोटा ढोलकीपट्टू, आज तू आहे ना जोरदार, तो धुम्याकडे जोरदार जोर धर जरा. ते गाजत असलेला. कितवीला आहेस तू? आहे 6वीला. आणि आपल्या 6वी कोणता पोरगा? मयादाचा पोरगा आपला. तुझं नाव सांग बाई. गिरीश महेंद्र गुरव. कितवीला आहेस? 6वी. कसं वाटते मुंबईला येऊन? आला होता त्याच्या अगोदर नमनासाठी मुंबईला? असं झालेला आहे काय? तर मग आपला छोटा ढोलकीपट्टू आज जरा धुम्याकडे लक्ष दे, करंट मस्त वाजवतो. त्याच्यानंतर इकडे आपले ये तर राव देत सर. दुसरा कलाकार हा बघा, हा छोटा कलाकार ये. हे आहे कोणाचा पोरगा? प्रवीण गुरव. नाव गौरेश प्रवीण गुरव. काय? गौरेश प्रवीण गुरव. कोण होणार आहेस तू? गवळण होणार आहेस? हा, एकदम फर्स्ट क्लास नाचायचा आहे आज. तर हा होता गौरेश. त्याच्यानंतर हा, तुझं नाव सांग? रुद्र संतोष गुरव. रुद्राक्ष. तू कितवीला आहेस? 5वीला आहे. तर आज गवळणीचं काम करणार आहेस ना? छोटाच दिसतोस एकदम. हे बघा, एवढा छोटासा बाल कलाकार आपल्याला येतोय भेटायला. आणि चांगल्या प्रकारे डान्स करणार ना तुम्ही? नृत्यांगण. गवळणीचं काम हे पहिलं वर्ष आहे ना तुझं? पहिलं वर्ष आहे. तरी पण तुम्ही नाचताना बघितलात ती ही पोरं एक नंबर नाचतात. त्याच्यानंतर अर्धे कलाकार तयार होत आहेत, आपण नंतर त्यांची व्हिडिओ काढूया. त्याच्यानंतर इकडे हा बघा, हा पप्पूचा पोरगा मुंबईला आहे, त्याच्यामुळं सध्या नमनात नाही, पण बरीचशी पोरं असतील ना दादा नमनात. आणि संजय गुरव, ओझरे खुर्द गुरववाडी. बरेच वर्ष नमनात काम करत असताना आणि तेवढीच कला जोपासत आहे आता पण. तर मित्रांनो, आपलं चॅनल आहे, तर हा ब्लॉग लवकरच येईल. धन्यवाद. साहिल गुरव. ओके, भाई का बर्थडे है. ऋषिक गुरव. 12वा वाढदिवस आपण या ठिकाणी आनंदात साजरा करतो. सगळ्यात लाजणारा कलाकार म्हणजे आमचा ऋषी गुरव. होय काय? ऋषभ. आणि त्याचे फादर इकडं. हा मामा आहे. आप्पा निघाले बघत. निलो दादा, किती वर्षांनी आप्पा आले मुंबईला? 7 वर्षात ना? मी जवळजवळ 17-18 वर्ष मुंबईत आहे. 17-18. अच्छा. नाही, नमन आपलं किती वर्ष झाले? 7 वर्ष झाली ना? 7 वर्ष नाही, 7 वर्ष झाली. आपण निघालेत. मेकअप बिकअप तयार झालेला आहे. इकडे बघा, हे आहेत आपले काटवलीतले
पहिले तुम्ही मृदुंगमणी म्हणाल तर प्रकाश गुरव, त्याच्यानंतर शिवाजी गुरव, उत्कृष्ट असे महाराजांची भूमिका करणारे शिवाजी गुरव तुम्ही बघितलात तर. आणि हे शाहीर नवकलाकार नवशाहीर सुजल गुरव इकडे बघितलात तर सगळेजण ढोलकीपट्टू ते का लिहिली त्याची व्हिडिओ. मेन म्हणजे काम असतं ते पडद्याच्या मागं बरेचसे लोक आहेत ते सुटल्या जातात. आपण फक्त पडद्याच्या समोरचे कलाकार दाखवतो, तर पडद्याच्या पाठीमागं पण तुम्ही बघितलात तर बरीच लोक आहेत काम करणारी जुने कलाकार. लाईटमन आमचे लाईटमन बंटी वेलवणकर, रत्नागिरी जिल्ह्याचे कर्णधार कबड्डीपट्टू संतोष दादा. आणि तुम्ही बघितलात तर नारदाचं काम करताना झाली तयारी झाली झाली. आम्ही तयार आहोत. फक्त ते बोलायला पाहिजे, सुरू करा. ओके. हा नाव काय तुझं? हा तू हाच आवडतो की गवलनी आवडतात की नाही? आमच्या सर्व आवडतात. होय. बारकी गवलन बघायला येतोस काय? सगळे आवडतात. कुठचं गाव कुठचं? फणसट. तर आपल्या संगमेश्वर तालुक्यातील फणसट गावचा नाव काय बोलला? श्री. सुजलसाठी एक गिफ्ट घेऊन आलाय. अरे सुजल बाई कुठे आहे? ये लवकर. हा होय, हा बघा डुप्लिकेट. वाव. गिफ्ट दिलं नाही श्रीने फणसटमधून. तर आपली लोककला चांगल्या प्रकारे गाजवलेली श्री सुजल गुरव. इथे ते हात देस, त्याला हात लाव. ओके. किरीस का सुने का गाना? किरीस. दोन गवळणी. शपथ. गजरे कुणी आणलं रे? डायरेक्ट गजरे आहेत की इकडून कुणी आणलं नाही? कुणी आणलं गजरे? दिदीसने आणलं काय रे? हा कुणी? समीर दादाच्या काय? इथं बघितलात तर गौरेशचे पप्पास आणि इकडे आहे गौरेश तयार झालाय. आणि उम्यादा पण तयार झालाय. ऑलराऊंडर वगैरे गुरुवाडी नमनले ऑलराऊंडर. कुठली भूमिका? सचिन दादा पण आलाय. हर्षा कुठं आहे? गण्यादादाचा पोरगा सेम गण्यादासारखा दिसतोय. पाठवून ना आम्ही घेतले ना. हा पाठवून ओंकार.